कागल तालुक्या पंचायत समितीचा सभापती हा शिवसेनेचाच होईल या पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. लोकांची त्या पद्धतीची साथ आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा शिवसेनेचा होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे. खरं म्हटलं तर मी या कागल तालुक्याच्या निवडणुकीमध्ये सध्या एक हाती आमचा एक तंबू आमचा कारभार चालू आहे. खरं म्हटलं तर जिल्ह्यातला सगळा अभ्यास जरी मला नसला, तरी कागल तालुक्यात ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, त्याच पद्धतीचा जिल्ह्यामध्ये असावा असं मला वाटतं. कारण नगर परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना शिंदे पक्षाला पुढे आला. जिल्हा परिषदेमध्ये तसं चित्र होईल काय? आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना काम केलेलं जे काय केलेलं काम आहे, उपमुख्यमंत्री म्हणून जे केलेलं काम आहे, विशेषतः माझी लाडकी बहीण योजना ही त्यांच्या काळामध्ये आणली आणि त्यांच्या कामामुळेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये युतीला प्रचंड अशा पद्धतीने यश मिळालं. आता सुद्धा प्रचार करत असताना माझ्या लाडक्या बहिणी म्हणतात, की हे सगळे उमेदवार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहणार आहोत. आम्ही शिवसेनेच्या नेत्या शिंदे साहेबांचं असलेलं एकूण त्यांचं राजकीय वलय, त्यांना असलेला पाठिंबा, तो वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून येतोय. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खरं म्हटलं तर राज्य पातळी, देश पातळीपेक्षा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या मागे सुद्धा मोठ्या ताकदीनं जनता उभा राहिली.